संभाजीनगरमध्ये डोंगरावरून पडून आई वडील आणि मुलगा या तिघांचा मृत्यू झाला. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांनाही जीव गमवावा लागला. या घटनेनं फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश हळहळला. पण जेवढी मोठी आणि हृदयद्रावक ही घटना होती तेवढंच छोटं या निष्पाप जीवांच्या मृत्यूमागचं कारणही होतं. पाहुयात यावरचा सविस्तर रिपोर्ट. न्याय मागण्यासाठी दिल्लीच्या रस्त्यावर उतरलेले जेनझी सर्वांनी पाहिले. त्यानंतर नव्या पिढीचं कौतुक सर्वत्र झालं. आधुनिक जगातली मुलं किती हट्टी आहेत, न्याय घेतल्याशिवाय मागं हटले नाहीत अशा चर्चा पाहायला मिळाल्या. मात्र असाच हट्टीपणा एका जेन झी आणि त्याच्या कुटुंबियांच्या जीवावर बेतला. आयफोनचे हप्ते बाउन्स झाल्यानं त्यासाठी पैसे पाहिजेत या मागणीसाठी हट्ट करून आई वडिलांना वेठीस धरून आत्महत्या करण्यासाठी युवक तिसगाव शिवारातील खवल्या डोंगरावर गेला. तिथं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. आई वडील विनवणी करत होते. त्यात वडिलांनी त्याला अलीकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी मुलानं हात मागं घेण्यासाठी तो ओढला. तोल जाऊन दोघेही डोंगरावरून खाली पडले आणि काही सेकंदात त्यांचा मृत्यू झाला. आईनं सुद्धा 10 सेकंदात तिथून उडी घेऊन आत्महत्या केली. एका आयफोनसाठी 3 जणांचे प्राण गेले. एक संपूर्ण कुटुंब काही सेकंदात संपलं. 19 वर्षीय कुणाल छानगुडे असं या मुलाचं नाव आहे, तर 48 वर्षीय मुरलीधर आणि 42 वर्षीय संगीता छनबुडे अशी मृतांची नाव आहेत. तिसगाव इथल्या खवला डोंगर हा जणू आत्महत्या करण्याचं केंद्र झालंय. शुक्रवारी असाच एक प्रकार परिसरात घडला. कुणाल छानगुडे नावाचा युवक घरातून वाद घालून या डोंगरावर आला. तिथल्या गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार त्याचे वडील मुरलीधर हे ट्रक चालक आहेत. 2 दिवसांपूर्वी ते घरी परत आले होते आणि यावेळी कुणाल यानं आयफोनचा हप्ता बाउन्स झाला असं म्हणत वाद घातला. वडील चालक असल्यानं आर्थिक गणित जुळलं नसावं. मात्र वडील त्याला समजावून सांगत असताना कुणाल ऐकत नव्हता. दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच कुणाल हा खवल्या डोंगरावर आत्महत्या करण्यासाठी आला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. सकाळी 10 वाजता तो तिथं आल्यावर ग्रामस्थांनी त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो बाजूला यावा यासाठी प्रयत्न केले. मात्र तिथं वडील आले आणि त्यांनी त्याला बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला असता तोल जाऊन दोघं खाली पडले आणि त्यात दोघांचा मृत्यू झाला. कुणाल हा हुशार विद्यार्थी होता. त्याला 10वीत 92% गुण मिळालेले. तो सध्या नीटची तयारी करत होता. अभ्यासात हुशार असला तरी आजकालच्या झगमगाट असलेल्या जगात त्याची समजदारी कमी पडली. घरची परिस्थिती इतकी चांगली नसताना त्यानं मागच्या वर्षी असाच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला. त्यावेळी त्याला आयफोन हवा होता म्हणून तो याच खवल्या डोंगरावर आलेला. आत्महत्या करण्याचं सांगत त्यानं आई वडिलांना वेठीस धरून आत्महत्या करेन असं सांगत त्यानं आई वडिलांना वेठीस धरून आयफोन मिळवला. मात्र यावेळी त्याच आयफोनचे हप्ते थकल्यानं पुन्हा त्यानं पैसे मिळवण्यासाठी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. डोंगरावर चढल्यावर त्यानं आई वडिलांना फोन करून तशी माहिती दिली. आई वडील तिथं पोहोचले. त्याच्या आईनं भरपूर विनवणी केली. त्याला आत्महत्या करू नको असं सांगितलं. इतकंच नाही तर वेळ पडली तर वडिलांना सोडेल, मात्र तू मला सोडून जाऊ नको अशी विनवणी सुद्धा केली. त्यातच हा सगळा प्रकार घडला अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर पाटील यांनी दिली. 1100 वाजता आमच्या 112ला फोन आला. फोन आल्यानंतर आमचे 112चे कर्मचारी सुरेश भिशे आणि त्याच्यासोबतचे अंमलदार हे त्या ठिकाणी खवड्या डोंगरवर एक इसम साठी गेलेला आहे अशी 1100 वाजता 112ला कॉल आल्यानंतर आमचा पोलीस फोर्स त्या ठिकाणी गेला. 112चे कर्मचारी गेले आणि त्याच्यानंतर बाकीचे काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती ती त्या ठिकाणी डोंगराच्या कडेला खवड्या डोंगराच्या कडेला उभे असल्याची आत्महत्या करण्यासाठी उभे असल्याची माहिती समजली. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी प्रत्यक्षात ती पाहिले आणि त्याला कन्व्हिन्स करत होते की बाबा तो आत्महत्या करू नको. मग ते आत्महत्या करू नको म्हणून त्याला समजवत असतानाच काही कर्मचाऱ्यांनी लगेच तात्काळ फायर ब्रिगेड बोलवली. फायर ब्रिगेड सुद्धा त्या ठिकाणी आली आणि डोंगराच्या पायथ्याशी त्यांनी ती जाळी लावली की जर पडला तर त्या जाळीमध्ये तो अडकला आणि त्याचा जीव वाचेल अशा पद्धतीने प्रयत्न केले. परंतु तो पोलिसाला आणि खालच्या फायर ब्रिगेडलाही चकमा देऊन वारंवार त्या ठिकाणी जागा बदलायचा प्रयत्न करत होता आणि त्यामुळे ते खालचे जे पायथ्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जे फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्याला बऱ्याच वेळाच ती तुमची जाळी बदलायचा प्रयत्न केला.
तो जाणून हेतू पुरस्कार तसं आत्महत्या करण्यासाठी करत होता, परंतु आमचे लोक समजवायचा प्रयत्न करत होते. तो समजायच्या बेतातही आला होता. त्याचं मन परिवर्तन करत असताना तो मन परिवर्तनही होत होते, परंतु त्या गर्दीमध्ये पोलिसाला माहीत नव्हती. त्या गर्दीमधून त्यांचे वडील, जे की पोलिसाला माहीत नाही, ते अचानक गेले आणि त्याला धरून ओढण्याचा प्रयत्न केला, म्हणजे वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी पाठीमागे तोल गेल्यामुळे वडील त्यांनी मागच्या साईडला अंग झोकून दिल्यामुळे तो आणि वडील खाली पडून मयत झाले. आणि त्या ठिकाणी त्याची आई पण समजवत असतानाच आईने हे बघून तात्काळ आईनंही त्यांनी उडी मारून तिघाची या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे. सदर ठिकाणी पोलिसांनी भरपूर प्रयत्न केले. जर पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित पोलिसाचाही जीव त्याच्यात जाण्याची शक्यता होती, परंतु जी काही यंत्रणा होती ती आमची चालूच असताना अचानक त्याचे वडील आल्यामुळे सदरचा प्रकार त्यांनी वडिलांनी त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला, परंतु त्यांनी त्याचं शरीर झोकून दिल्यामुळे ते वडिलांनी ते सरळ डोंगरावरून खाली त्याच्या पायथ्याशी पडले आणि खालच्या व्यक्तीला लक्षात आलं नाही की ती जागा बदलत असल्यामुळे त्याच्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. 3 लोक आणि ते दोघांनी केल्यामुळं अचानक त्याच्या आईनेही कुठल्याही काही नसताना एकदम फटकून उडी मारल्यामुळे ती समजलेलं नाहीये. तर या ठिकाणी 3 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आत्महत्याचं कारण काय समज? आत्महत्याचं अजून तर पर्टिक्युलर असं कारण नाहीये, पण ऐकू असं आहे की वडिलाचे आणि मुलाचे काहीतरी वाद किंवा भांडण झालेली होती, अशी माहिती, प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. मयताचे नाव आहे कुणाल मुरलीधर चांदगुडे. हा मयत मुलगा आहे जो आत्महत्या करण्यासाठी गेलेला, आणि त्याचे वडील मुरलीधर दामोदर चांदगुडे आणि त्याची आई संगीता मुरलीधर चांदगुडे, अशी तिघांनी आत्महत्या केलेली. कुणाल छानगुडे हा 19 वर्षीय युवक होता. त्याचे वडील मुरलीधर हे ट्रक चालक तर आई गृहिणी होती. त्याला एक मोठा भाऊ सुद्धा होता, मात्र आजारपणात त्याचेही काही वर्षांपूर्वी निधन झालं. त्यामुळे कुटुंबीय प्रचंड तणावात जगत होते. वडील ट्रक चालक असल्यानं ते सहसा प्रवासात शहराच्या बाहेर असायचे आणि त्यात ते 2 दिवसांपूर्वीच घरी आल्यावर आयफोन हवा यासाठी कुणालनं हट्ट धरला. त्यांच्यात भांडण झालं आणि त्यातूनच हा संपूर्ण प्रकार घडला. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.